जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण आयुष्य व कर्तव्य जर आपण पाहिलं तर एक गोष्ट तुमच्या नक्की लक्षात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आयुष्यभर चुकीच्या रूढी, परंपरा, प्रथा, चालीरीती ज्या माणसाचं माणूस पण नाकारतं त्यांना उघडपणे बाबासाहेब विरोध करताना दिसतात. अशाच प्रकारे जे पुस्तक माणसाचं माणूस पण नाकारून विषमता, भेदभाव पसरवतं, स्त्रियांचे हक्क अधिकार नाकारतं, ते म्हणजे मनुस्मृती. त्या कायद्याच्या पुस्तकालाही बाबासाहेब नाकारतात. फक्त नाकारत नाहीत तर जाळतात सुद्धा. विचार करा, जगातील एक महान पुस्तक प्रेमी, विचारवंत एक पुस्तक जाहीरपणे जाळतात म्हणजे ते पुस्तक किती विषारी असेल. बाबासाहेब आयुष्यात अशा अनेक गोष्टी उघडपणे नाकारतात व त्या का नाकारतोय याचं स्पष्टीकरण सुद्धा देतात. बाबासाहेबांच्या हा सगळा संघर्ष जर अभ्यासपूर्वक पाहिला तर आणि लक्षात घेतला तर आजच्या पिढीला या सर्वांमधून शिकण्यासारखी एक गोष्ट आहे की चुकीच्या गोष्टीला विरोधामध्ये तुम्हाला निर्भीडपणे, मोठ्या धैर्याने, ठामपणे उभं राहता आलं पाहिजे. चुकीला चूक म्हणण्याचं आणि चांगल्या गोष्टीचं कौतुक करण्याचं नैतिक धैर्य तुमच्याजवळ असलं पाहिजे. हे बाबासाहेबांकडून शिकलं पाहिजे. नाहीतर आजकाल लोक स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा भीतीपोटी चुकीच्या गोष्टींनाही प्रोत्साहन देतात. चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे एकूणच समाजाचा मोठा नुकसान होतो. म्हणून महापुरुषांची नावे घेणारे प्रत्येकाला चुकीला चूक म्हणण्याचं धैर्य बाळगलं पाहिजे. आजपासून 100 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती चूक आहे हे ठणकावून सांगायचं धैर्य बाळगलं होतं. आज 100 वर्ष नंतरही अनेकांमध्ये हे धैर्य आलेलं नाही. कोणत्याही दबावाला बळी न पडता आपली स्पष्ट भूमिका मांडणारे धैर्यवान योद्धा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते.